मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आपण पाहत होतो। त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। ठाकरे बंधूंबाबत फडणवीसांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे। गरज पडल्यास महापालिकेमध्ये राज यांच्या सोबत जाणार हे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केलेलं आहे। कारण लोकसभेमध्ये मनसे हा महायुती सोबत होता, बिनशर्त पाठिंबा मोदींच्या नावावर राज ठाकरेंनी दिला होता। मात्र विधानसभेत स्वतंत्र भूमिका घेतली मनसेनं आणि त्यांना यश मिळालं नाही। दारुण पराभव झाला मनसेचा। एकही आमदार मनसेचा या विधानसभा निवडणुकीमध्ये आला नाही। त्यानंतर आता महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये मनसेला चांगली कामगिरी करायची आहे। मात्र त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे। गरज पडली तर महापालिकेमध्ये राज यांच्या सोबत असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। महापालिकेसाठी आता राज ठाकरे आणि महायुती सोबत असणार। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात। आपण लोकसभेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला महायुतीला। विधानसभेत राज ठाकरेंना फार यश मिळालं नाही, परंतु काल त्यांनी जाहीरपणे अभिनंदन केलं आणि आम्ही सरकार सोबत राहू। तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि महायुती असं काही वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं? खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला। विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत जाण्यासाठी हरकत नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे मनसे पक्षाची विचारधारा ही जवळजवळ आमची सारखीच आहे असं सुद्धा फडणवीस म्हणालेले आहे। त्यामुळे निश्चितच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यास हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची नवी रणनीती असल्याचं दिसतंय। कारण 3 पक्ष महायुती म्हणून विधानसभा निवडणूक लढवत होते। आमच्याकडे त्यांना देण्यास योग्य जागा सुद्धा नव्हत्या, त्यामुळे त्यांनी विरोधात लढण्याची भूमिका घेतली आणि मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी बऱ्यापैकी मतं मिळालेली आहेत। हे लक्षात घेता महापालिका निवडणुकीसाठी नक्कीच मनसेचा विचार केला जाणार आणि मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणुकीला गरज पडल्यास सामोरे जाऊ शकतो अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। गरज पडली तर मनसेला सोबत घेऊ असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्ष आता मोर्चे बांधणी करत आहेत। आपण बघितलं उद्धव ठाकरे देखील दुसरीकडे प्रयत्न करत आहेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत। एकदा पुन्हा पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात काय विधान केलं। आपण लोकसभेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला महायुतीला। विधानसभेत राज ठाकरेंना फार यश मिळालं नाही, परंतु काल त्यांनी जाहीरपणे अभिनंदन केलं आणि आम्ही सरकार सोबत राहू। तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि महायुती असं काही वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं? खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला। विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार
हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे. आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. महापालिका निवडणुकीसाठी जिथे आम्हाला शक्य असेल तिथे आम्ही मनसेला सोबत घेऊ, त्यांना जागा देऊ आणि सोबत निवडणुकीला सामोरे जाऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. सह्याद्रीवर त्यांची मुलाखत झाली. ती मुलाखत जय महाराष्ट्रवर आपण पाहिली असणार. त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर ते बोलत होते. त्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जर गरज पडली तर महापालिकेमध्ये राज यांना सोबत घेऊयात, राज यांच्यासोबत जाऊयात, कारण मनसे आणि आमची विचारधारा मोठ्या प्रमाणात सारखीच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता लोकसभेमध्ये सोबत, विधानसभेत वेगळे आणि आता महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा राज ठाकरे महायुती सोबत दिसतील का हे पाहावं लागणार आहे. जी भूमिका मनसे पक्षासोबत मनसेला सोबत घेण्यासंदर्भातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे, या भूमिकेचं राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कशा प्रकारे स्वागत करतात तेही पाहावं लागेल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसेचे प्रवक्ता योगेश शिले आपल्या सोबत जोडले गेले आहेत. योगेशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, बोला बोला. मुख्यमंत्र्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे, महत्त्वाचं त्यांचं विधान आहे की महापालिका निवडणुकीमध्ये ते मनसेला सोबत घेऊ इच्छितात आहेत. तुमचे आणि त्यांचे विचार फार सारखे असल्याचं म्हणतायत. काय पहिली प्रतिक्रिया? हॅलो, योगेशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, आता येतोय, बोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत महापालिकेमध्ये जर गरज पडली तर राज ठाकरे त्यांच्यासोबत जाऊयात, त्यांची आणि आमची विचारधारा जवळपास सारखी असल्याचं म्हणतायत. आपली पहिली प्रतिक्रिया काय यावर? बघा, राजकारणामध्ये काही होऊ शकतं. जर काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र येऊ शकतात, तर भविष्यामध्ये भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय एकत्र येऊ शकत नाही? जी. आणि जर लोकांची तशी मागणी असेल, कार्यकर्त्यांची मागणी असेल, तर राजसाहेब यावर नक्की विचार करतील. जी, पण त्यांनी असं म्हटलं की ज्या वेळेला विधानसभा निवडणुका होत्या हे आधीच 3 पक्ष होते, हव्या तितक्या जागा देणं शक्य नव्हतं. पण यावेळेला पण जर समीकरण तसंच असलं, महायुती म्हणून महापालिकेसाठी गेले आणि तुम्हाला हव्या तितक्या जागा महायुतीकडून नाही सुटल्या, तर मग पक्ष म्हणून, मनसे पक्ष म्हणून आपली काय भूमिका असेल? बघा, प्रत्येक पक्षाचं स्वतःची विचारधारा असते. त्या विचारधाराशी ज्या पक्षांच्या विचारधारा जुळतील त्यांच्याबरोबर एकत्र जाण्याला काही हरकत नसते. परंतु आमच्या पक्षाच्या एका स्टेटस प्रमाणे आम्हाला जागा मिळावी तेवढी आमची अपेक्षा आहे. ते जर होणार असेल तर माननीय राज त्यावर नक्की विचार करतील. जी, पण कितपत तडजोड करण्यासाठी मनसे तयार आहे? हव्या तितक्या जागा नाही मिळाल्या, 10-20 जागा कमी मिळाल्या, तर तडजोड करण्यासाठी किंवा कॉम्प्रोमाइज करण्यासाठी मनसे तयार असेल का? नाही, त्याचा निर्णय माननीय राजसाहेब घेतील. परंतु मनसे पूर्वी सुद्धा एका विचारधारेच्या पक्षांबरोबर एकत्र येण्यासाठी तयार होती, आजही तयार आहे. राजकारणामध्ये कोणीही अस्पृश्य नसतो. हे एक ठरवलं की तुम्ही त्या गरजेप्रमाणे निर्णय घेऊ शकता. जी, धन्यवाद योगेशजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहिलं मनसेकडून या संदर्भातली प्रतिक्रिया योगेश शिले यांनी मांडलेली आहे. जर राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, जर सकारात्मक चर्चा झाली तर सोबत सुद्धा राज ठाकरे आणि महायुती येऊ शकते, अशी शक्यता योगेश शिले यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलत असताना व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आपल्याला राज ठाकरे दिसतील असं बोलायला हरकत नाही. मात्र या संदर्भातला जो काही निर्णय आहे ते पक्षप्रमुख म्हणून, पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेच घेतील असं सुद्धा योगेश शिले यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या प्रस्तावाचं किंवा या भूमिकेचं राज ठाकरे कशा प्रकारे स्वागत करतात ते पाहावं लागणार.